हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा जण मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी भासे जना भुवरी दीक्षा देऊनि जो जगतिया दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणी नेवदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रतिभासला व्यासा प्रतिभासला तो हा गुरु श्री जनार्दन असा दोहा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला कुंडली कवरते हार विठ्ठल हरे नमः. ओम जन्माद्यस्य यतोन्वयादितरतश्चार्थे शोभिज्ञ स्वराट तेने ब्रह्मृतायादिक वै मुह्यन्ति यत्सूरयः तेजोवारिमृतां यथा विनिमयो यत्र सर्वो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. श्रीमद भागवत या व्यास महर्षींनी रचलेल्या ग्रंथाचा परंपरेनुसार आषाढ शुद्ध दशमी ते कार्तिक शुद्ध दशमी पर्यंत त्याचा पारायण सोहळा, त्याचप्रमाणे त्याचं चिंतन मनन निधिध्यासन आणि भागवत ग्रंथातील तत्वज्ञानाचं कथांचं कथन करण्याचा प्रघात त्या पाटांगण परंपरेत आहे. आषाढ शुद्ध दशमी ते कार्तिक शुद्ध दशमी असे 4 महिने आपण भागवत चिंतन या ठिकाणी करावं, श्रवण करावं, ज्यातून आपल्याला दोन्ही या ठिकाणी सांसारिक आणि पारमार्थिक अशा लाभाचा आपल्याला लाभ होतो, अशा प्रकारचं सुख आपल्याला प्राप्त होतं. आणि म्हणून श्रीमद भागवत हा ग्रंथ 4 महिने चिंतनामध्ये सांगितलेला आहे. श्रीमद भागवत ज्या ग्रंथाने व्यास महर्षींना समाधान प्राप्त झालं, ज्या ग्रंथाच्या निर्मितीमुळे व्यास महर्षींना शांती प्राप्त झाली, मनशांती प्राप्त झाली, व्यास महर्षींना ज्यामुळे समाधान लाभलं तो हा ग्रंथ आहे. आणि म्हणून जो ग्रंथ समाधान देणार आहे, शांती देणार आहे, तोच ग्रंथ सर्वांना शांती देणारा असू शकतो, आहेच आहे. आणि म्हणून महाभारत लिहिल्यानंतर व्यास महर्षींनी हा ग्रंथ लिहिला. व्यास महर्षींनी महाभारत लिहिलं, त्याला विजय किंवा जय असं आपण म्हणतो, तो इतिहास आहे, पुराण आहे. आणि जय नामक महाभारतामध्ये सगळ्या प्रकारचं शास्त्र त्यांनी सांगितलंय, नीती धर्म त्याचप्रमाणे प्रपंच विज्ञान हे सगळं सांगितलं. पण शांती लाभली नाही. आपल्या मनाला मनशांती, शांती म्हणजे काय? शांती शब्दाचा अर्थ माऊलींनी केलेला आहे की अलौकिक अद्वयानंद प्राप्त करून देणारी जी स्थिती आहे त्याला शांती असं म्हणायचं. अलौकिक आनंद प्राप्त करून देणारी आनंदमय स्थिती, आनंदमयता हा शांतीचा भाग आहे. आपल्या मनात आनंद वाटला पाहिजे, आनंद निर्माण झाला पाहिजे. आणि आनंद हे भगवंताचं स्वरूप असल्यामुळं हा शांतीचा आनंद, शांती रूपाने आपल्या मनामध्ये एक समाधान जे लाभलं पाहिजे ते या ग्रंथाने लाभतं. म्हणून या ग्रंथाला आशीर्वाद प्राप्त झालाय. भगवंताचं या ठिकाणी गुणगान या भागवत ग्रंथात केल्यामुळं त्या ग्रंथालाच आशीर्वाद प्राप्त झालाय. म्हणून तो ग्रंथ आपल्याला आशीर्वाद देणार आहे. जो ग्रंथ समाधान देणार आहे त्या ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे. तसे पुराण अनेक आहेत, अनेक पुराण आहेत. 18 पुराण आहेत आणि 18 उपपुराण सुद्धा आहेत. पण त्या पुराणांचं वर्गीकरण करताना 3 पद्धतीने केलेलं आहे. एक सात्विक पुराण, दुसरं राजस पुराण आणि तिसरं तामस पुराण. तामस पुराण साधारणतः
शिवपुराण वगैरे जे आहेत ते तामस या श्रेणीमध्ये येतात. ब्रह्मांड पुराण वगैरे राजस मध्ये येतात. अग्निपुराण, वायुपुराण या पुराणांच्या मध्ये विज्ञान, आयुर्वेद, त्याचप्रमाणे सामाजिक रचना हे सगळं सांगितलंय. वायुपुराणात तर ढग कसे निर्माण होतात, ढगाचे प्रकार किती आहेत, कोणता ढग पाऊस पाडतो याचे विवरण आहे. आणि सात्विक पुराण जे आहे सत्वप्रधान, भागवत हा सत्वप्रधान ग्रंथ आहे. आणि म्हणून अत्यंत सूक्ष्म विचार जर आपण केला मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून तर कोणत्या पुराणाचं किंवा कोणत्या गोष्टीचं चिंतन करावं ज्यामुळं मन आपलं तसं बनतं. राजस वृत्तींचं मन बनलं तर आपल्याला हावरटपणा वाढेल. तामस वृत्तीचं चिंतन करत राहिलं तर राग निर्माण होईल. आणि सात्विक वृत्तीच्या असणाऱ्या गोष्टीचं सतत चिंतन केलं म्हणजे आपलं मन सात्विक बनतं, आपलं मन सत्वयुक्त बनतं. सात्विकता ही श्रेष्ठ मानलेली आहे. तो सत्वप्रधान धर्म आहे. सात्विक म्हणजे सत्वप्रधान, ज्याच्यात सत्व आहे. सत्व हे मूळ तत्व आहे. ज्या सात्विकतेमुळं त्यांनी आपल्याला सात्वत धर्म शब्द वापरला. नारद महर्षींनी किंवा सनत सनंदन सनातन सनत कुमार यांनी कोणता धर्म सांगितला तर सात्वत धर्म माचष्ट असा शब्द भागवतकार वापरतात. सात्वत धर्म, सात्वत म्हणजे सत्वप्रधान धर्म ज्यामध्ये सत्व श्रेष्ठ आहे. सात्विकता ही वृत्ती आहे. जेव्हा आपल्या मनामध्ये सात्विकता निर्माण होते तेव्हा आपोआपच शांती निर्माण होते. हलचल, गडबड, गोंधळ याच्यापेक्षा आपलं मन जेव्हा शांत होतं, मन जेव्हा स्थिर होतं तेव्हा आपल्याला एक आनंदमय स्थितीचा अनुभव येतो. आनंदमय, अलौकिक आनंदमय स्थिती म्हणजे शांती असं मौलीने जे म्हटले ते या अर्थाने. आणि म्हणून ग्रंथ कसा असावा, कोणत्या गोष्टीचं चिंतन करावं आपण तर सात्विकतेचं चिंतन करावं. तर मे मन शिवसंकल्पमस्तु, नेहमी मनामध्ये चांगल्या गोष्टी आणाव्यात. का तर मन तसं बनतं. म्हणून मन तुम्ही ज्या गोष्टीचा विचार कराल तसा आकार त्याला प्राप्त होतो असं मनाचं वैशिष्ट्य सांगितलंय. की तुम्ही ज्या ज्या गोष्टीचं चिंतन कराल, आजकालचे विवेकानंद स्वामी देखील सांगतात जो जसा विचार करतो तो तसा बनतो असं त्यांनी म्हटलं. मग विवेकानंद स्वामी काय किंवा आपले व्यास महर्षी काय, हे सर्व एकाच परंपरेतले आहेत. ती आहे भारतीय परंपरा. आणि भारतीय परंपरा आपल्याला सात्विकतेकडे घेऊन जाते, द्वेषाकडे नेत नाही, मत्सराकडे नेत नाही, तर सात्विकतेकडे नेते. आणि म्हणून भागवत ग्रंथाचं श्रवण, चिंतन, मनन हळूहळू आपल्याला सात्विकतेकडे घेऊन जातो. म्हणून भागवत ग्रंथ हा श्रेष्ठ मानलेला आहे. ज्या भागवत ग्रंथाचा प्रारंभ, कोणत्याही ग्रंथाचा प्रारंभ करायचा तर त्याला नमन असं आपण म्हणतो किंवा मंगलाचरण असं आपण म्हणतो. या ठिकाणी हे मंगलाचरण त्याने असं म्हटलंय की श्रीमद भगवत गुणानुवर्णन प्रधानम भागवत शास्त्रम. या ठिकाणी श्रीधराचार्यांनी टीका करताना म्हटलंय भागवत ग्रंथ नाहीये, शास्त्र आहे. आपल्याला शास्त्र म्हटलं की अवघड वाटतं, काहीतरी आपल्या डोक्याच्या पलीकडचं आहे असं वाटतं. तर्क, त्याचप्रमाणे बुद्धी किंवा शास्त्र म्हटलं की आपल्याला ते लवकर समजत नाही असं वाटतं. पण भागवत ग्रंथ एकीकडे जसा भगवंताचं गुणांवर्णन करणार आहे तसं शास्त्र सांगणार आहे. भक्ती म्हणजे काय याचं वर्णन जर आपल्याला पाहायचं झालं तर भागवत ग्रंथ म्हणजे भक्तिशास्त्र आहे. या ठिकाणी त्याने म्हटलंय की ज्या भागवत ग्रंथामध्ये भगवंताची कृपा झाल्यानंतर काय एक होत नाही, ते म्हणतात यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. हे भगवंता, तुमची कृपा झाल्यावर काय एक होणार नाही. आणि म्हणून आम्ही सामान्य माणसं काय करू शकतो तर एकच, ते म्हणजे तुमच्या नावाचं चिंतन, तुमच्या कथांचं अनुगायन. मुखं करोति वाचालम पंगुम लंघयते गिरीम.
भगवंताच्या कृपेच्या शिवाय हे काही होत नसतं. चातुर्मास्यामध्ये सुद्धा आपण भागवत ऐकतो, सांगतो. भागवत श्रवणाला येण्याची सुबुद्धी सुद्धा आपल्याला सुकृताशिवाय होत नाही, पुण्य असल्याशिवाय होत नाही. आपल्या मनात पुण्य खूप आहे, आपल्या नशिबात सगळ्या गोष्टी आहेत, पण ऐन वेळेस काही अडचणी येतात. आणि अडचणी आल्या की काय हो, भागवताला यायचं होतं पण काय झालं, काहीतरी आडवं आलं. पुण्य नाही असं नाही, पण पुन्हा पाप आडवं येतं. अनेक आपले बंध आडवे येतात, ज्याला कर्मबंध असं म्हणतो आपण. हे भूत प्रतिबंध, भविष्यात प्रतिबंध, वर्तमान प्रतिबंध असे प्रतिबंध सांगितले. हे प्रतिबंध आपल्याला दिसत नाहीत, पण या प्रतिबंधामुळे सुद्धा आपल्याला मूळ तत्व कळत नाही. असं वर्णन त्यांनी एका ठिकाणी केलेलं आहे की एक गुरु महाराज आपल्या शिष्याला उपदेश करत होते, पण त्या शिष्याला ज्ञान काही होत नव्हतं. गुरु म्हणले, अरे तुला एवढं सांगितलं, उपदेश केला, तुला कसं काय कळेना. गुरु त्रिकालज्ञ होते. ते म्हणले, काय की बाबा मला काही ज्ञान ग्रहणच होईना, काहीतरी माझ्या मनात आड आहे ते पहा. त्या त्रिकालज्ञ असणाऱ्या गुरुनी डोळे झाकले आणि पाहिलं याचे मागचे जन्म. पाहिल्याबरोबर त्याने सांगितलं, अरे मागच्या जन्मामध्ये तुझे एका राणीवर प्रेम होतं, महिषी राणीवर प्रेम होतं. मग आता ते जे भूत प्रतिबंध आहे ते तुला आड येऊ लागलंय तुझ्या सत्कर्मात. मग आता काय कर, तर तू महिषीचं ध्यान कर. आता महिषी म्हणजे संस्कृतमध्ये राणी आणि दुसरं महिषी म्हणजे म्हैस. शेवटी त्यांनी महिषीचं ध्यान केलं आणि ध्यान केल्यानंतर बरेच दिवसानंतर त्याचा भूत प्रतिबंध बाजूला झाला आणि त्याचं मन स्वच्छ झालं. आड पडदा असल्यावर पलीकडचं दिसेल का? नाही दिसणार. पडदा जर आडवा आला तर पलीकडचं दिसणार नाही. तो पडदा बाजूला गेल्याशिवाय दिसत नसतं. तसं हे भूत प्रतिबंध, भविष्यात प्रतिबंध, याचे पडदे आपले बाजूला झाले म्हणजे भगवत दर्शन होतं, म्हणजे प्रेरणा होते, म्हणजे पुण्य समोर येतं, म्हणजे आपण म्हणतो सन्मुख झाला देव. देव सन्मुखच आहे, पण मध्ये पाप कर्म आडवं येतं म्हणून आपल्याला देव दिसत नाही, आपल्याला प्रवृत्ती होत नाही. याप्रमाणे ते म्हणतात, श्रीमद भगवताभिधः सुरतरस्तांकुरः षड्जनी स्कंधैर द्वादशमिस्ततः. हे भागवत ग्रंथ म्हणजे सुरतरू, हा कल्पतरू आहे. आणि या कल्पतरूच्या तळी आपण बसलोय. आपल्याला काय एक मिळणार नाही. अथ नाना पुराण शास्त्र बंधई, अनेक पुराण आहेत, अनेक शास्त्र आहेत, पण या शास्त्राद्वारे, पुराणाद्वारे आपल्याला भगवत प्राप्ती ही तितक्या लवकर होणार नाही. मग भागवत कशामुळं? ते म्हणतात, नारदोपदेशतः श्रीमद भगवत गुणार्वर्ण प्रधानम भागवत शास्त्रम. नारदाने सांगितलं, व्यास महर्षींना उपदेश नारदाने केला. व्यास महर्षींना नारदाने उपदेश केला म्हणून त्याला प्रासादिकता प्राप्त झाली. प्रासादिकता आपण म्हणतो ना, एखाद्या ठिकाणी आपण प्लॉट घेतला, मग आपण विचारतो, हा चांगला आहे का बरं? प्लॉट आहे. नाही नाही नाही, तो कसा आहे, तिथं काय होतं आधी, अशी घटना घडलेल्या आहेत की आता नवीन नवीन गावामध्ये आपल्याला पत्ताच नसतो, तर प्लॉट आपण घेतो, पण नाही, पूर्वी स्मशानभूमी असते. मग तुम्हाला तसं सुख लाभेलो. पूर्वीची स्मशानभूमी आता तुम्ही प्लॉट म्हणून तिथे घेतलं आणि घर बांधलं. काय हो म्हणले, काही घरामध्ये नेहमी आर्थिक चणचणच यायला लागली, रोज भांडणच होऊ लागले, रोज किरकिरीच होऊ लागल्या, बरकतच येईना. मग ते म्हणतात, अरे 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 तुम्ही चुकीच्या ठिकाणी घर बांधलं, चुकीच्या दिशेला बांधलं. अशा अनेक घटना आहेत आपल्या जीवनात. आपण मित्रमंडळींच्या ऐकतो, शेवटी त्याला ते घर विकावं लागलं आणि लोकांना माहित होतं इथं स्मशानभूमी होती म्हणून लोक घेईनात. तात्पर्य असं की प्रासादिकता काय असते, परंपरेनुसार जी गोष्ट आपण करत आलेलो आहोत तिथे भगवंताचा प्रसाद प्राप्त होतो. म्हणून मंदिर आहेत, त्याचप्रमाणे मोठमोठे देवालय आहेत. काशीला का महत्व येतं, त्याचप्रमाणे
आपल्या अयोध्येला का महत्व येतं, त्याचं कारण कंकालेश्वरला का महत्व आहे, परंपरेनुसार तिथं पूजा अर्चा होत आलेल्या आहेत, परंपरेनुसार तिथे ध्यान धारणा होत आलेल्या आहेत आणि म्हणून त्याचं एक पुण्य तिथे आपोआपच लाभतं. भागवत ग्रंथही असाच आहे की नारदाने उपदेश केला व्यास महर्षींना आणि म्हणून व्यास महर्षींच्या तोंडून हे भागवत भगवंताच्या गुणाच्या रूपाने प्रगट झालं. म्हणून ते म्हणतात असे अनेक ग्रंथ आहेत, अथ नाना पुराणस्थ शास्त्रबंधही, अनेक पुराण आहेत, नाना पुराण आहेत, शास्त्र आहेत, पण या सगळ्यामध्ये भागवत का श्रेष्ठ आहे तर परितुष्य नारदोपदेशतः श्रीमद भगवन् गुणानुवर्ण प्रधान भागवत शास्त्रम पारिप्सुर वेद व्यास तत्प्रत्युनेह नृत्य. जे भागवत ग्रंथ व्यास महर्षींनी आपल्या मनाच्या शांतीसाठी केला आणि त्यांना शांती प्राप्त झाली असा हा प्रसादिक ग्रंथ आहे. प्रसादोस्तु प्रसन्नता. प्रसाद म्हणजे काय, प्रसाद म्हणजे प्रसन्नता. आपल्या मनाची प्रसन्नता म्हणजे प्रसाद. आपल्याला प्रसाद मिळाला, आपण म्हणतो वा वा बरं गेलो की प्रसाद मिळाला, मन प्रसन्न होतं. म्हणून प्रसाद हा भगवंताचा आपल्याला जेव्हा प्राप्त होतो तेव्हा मन आपलं प्रसन्न होतं. भागवत ग्रंथ श्रवणाने देखील मन प्रसन्न होतं. असा हा भागवत ग्रंथ याचा नमनाला किंवा याच्या मंगलाचरणाला प्रारंभ या ठिकाणी केलेला आहे. मंगलाचरण का करावं तर कोणताही ग्रंथ सिद्धीला जायचा असेल, योग्य पार पडायचा असेल, हे केलेलं जे विवरण आहे ज्याला आपण वाग्यज्ञे तोषावे, हे वाग्यज्ञ हा आपल्याला जर सिद्धीला जायचं असेल तर त्यासाठी सुरुवातीला मंगल अशा प्रकारचं सूक्त वाचलं पाहिजे. मंगलाचरण. भगवंत हाच मंगलमय आहे. भगवंत हा स्वतःच मंगलायतनम हरिही आपण म्हणतो. भगवान हा मंगलातच बसलेला आहे, मंगलमयच आहे आणि तो मंगलता प्राप्त करून देणार आहे. जसा सूर्य हा प्रकाशमयच आहे आणि प्रकाश देणार आहे, पाणी जसं स्वच्छ करणार आहे तसा भगवान हा मंगलमय आहे आणि असा मंगलमय असणारा भगवान मंगलातच बसतो, अमंगलात बसत नाही. मग तुमचं मन जर अमंगल असेल तर भगवान कसा बसेल? तुमचं मन अमंगल असेल तर त्या अमंगल मनामध्ये भगवान बसणार नाही. तो मंगल अर्थात शुद्ध पवित्र. आपण पवित्र जागी जसं बसतो, पवित्र ठिकाणी जसं आपण आसन मांडतो, घाणीत बसत नाही किंवा वाईट ठिकाणी बसत नाही. बसायचं झालं तरी आपण जागा स्वच्छ करून घेतो. ही स्वच्छता जागेची आहे तर ती भौतिक झाली. पण मनाची स्वच्छता, मनाची शुद्धता ती कशातून प्राप्त होईल तर आपल्या मनामध्ये भगवंताचं नामस्मरण केलं म्हणजे आपोआपच ही मनामध्ये शुद्धता प्राप्त होते. असं हे मंगलाचरण, भगवंताचं मंगलमय रूप आपण मनामध्ये ठेवलं पाहिजे. 3 प्रकारचं मंगलाचरण सांगितलंय. एक वस्तुनिर्देश रूप मंगलाचरण, दुसरं नमन रूप मंगलाचरण, आशीर्वाद रूप, आणि तिसरं स्तुतिरूप मंगलाचरण. स्तुतिरूप मंगलाचरणामध्ये स्तुती केलेली असते. जय जय हो सिद्धे उदार प्रसिद्धे. माऊलींनी 12व्या अध्यायामध्ये याची सुरुवात केली. जय जय हो सिद्धे उदार प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षती ये. म्हणून इथे जय जय शब्द वापरून स्तुती केलेली आहे. तसंच नमन रूपाने आपल्याला ओ नमोजी आद्या नमन केलंय. वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा हे नमन केलेलं आहे. म्हणून स्तुतिरूप मंगलाचरण, नमनरूप मंगलाचरण आणि तिसरं मंगलाचरण वस्तुनिर्देश रूप आहे. वस्तुनिर्देश रूप मंगलाचरणामध्ये वस्तू शब्दाचा अर्थ, वस्तू म्हणजे परमेश्वर, ईश्वर.
जगातल्या वस्तूला वस्तू म्हणलंच नाही त्यांनी. वस्तू म्हणजे भगवान ईश्वर हा एकमेव आहे, दुसरं सगळं खोटं आहे. कायमस्वरूपी टिकणारा जो अक्षर प्रत्यक्ष अक्षर रूप आहे तो भगवान, तोच वस्तू आहे. आणि म्हणून वस्तुरूप मंगलाचरण या ठिकाणी केलेले आहे. प्रत्येक ग्रंथाची सुरुवात मंगलाचरणानेच होते. ग्रंथ निर्विघ्नपणे पार पाडावा म्हणून हे मंगलाचरण करावं लागतं. ज्या मंगलाचरणाच्या निमित्ताने भगवंताचं स्मरण होतं. अगदी व्याकरणासारखा ग्रंथ जिथे अत्यंत कमी शब्दामध्ये लिहावं लागतं. व्याकरण पाणिनी यांनी व्याकरण लिहिलं संस्कृतचं, त्याच्या आधी व्याकरण नव्हतं. पण मग आता या व्याकरणामध्ये एका अर्ध्या शब्दाने सगळं सांगायचंय तर मंगलाचरण एवढं कुठं करत बसतील म्हणून एकच शब्द वापरला, वृद्धी झालं. वृद्धी म्हणजे झालं मंगलाचरण. वृद्धी राधायचं म्हणून आपण ब्रह्मयज्ञ करताना म्हणतो वृद्धी राधायचं. तर वृद्धी असा उल्लेख केला म्हणजे आपण सगळं व्याकरण अभ्यासलं असा अर्थ आहे बरं का. तेवढा उल्लेख केला की सगळं व्याकरण अभ्यासलं, कारण मंगलाचरण म्हणलं ना वृद्धी झालं, वृद्धी राधायचं. याप्रमाणे हे मंगलाचरण व्याकरणामध्ये आहे. तसंच मंगलाचरण आपल्याला रघुवंशामध्ये दुसऱ्या सर्गामध्ये दिसतं. अथ प्रजाते, अथ शब्दाने तिथे मंगलाचरण केलेलं आहे. अथ प्रजानाम मध्ये का प्रजाते. अथ अ हा जो शब्द आहे, अ हा जो उच्चार आहे तो ब्रह्मदेवाच्या मुखातून पहिल्यांदा प्रगटलाय म्हणून अला म्हणतोय. अ ही सुरुवात आहे. लहान मुलगा सुद्धा अगदी जन्माल्या तो जेव्हा रुदन करतो तेव्हा अ शब्दानेच त्याची सुरुवात होते. कोणत्याही भाषेमध्ये अ आहेच आहे. अ ला वजा करून कोणतीच भाषा निर्माण होत नाही. तुम्हाला उच्चारच करता येणार नाही. क म्हणलं तरी तिथं अ आहे, ल म्हणलं तरी अ आहे. अ हा अनुप्रविष्ट आहे. अहो भगवान असाच आहे ना. भगवंत तरी काय, आम्हाला भगवान दिसतच नाही. क मध्ये कुठेही अ आहे, नाही तर मग कचा उच्चारच तुम्हाला करता येणार नाही. क ख ग घ नाहीच उच्चार करता येणार. क असं म्हणावं लागेल. मग उच्चारच नाही म्हणजे अ शिवाय उच्चारच नाही, कारण तो मूळ आहे. तसा भगवंताशिवाय जगच नाही, ते मूळ आहे. पण ते दिसत नाही. क मध्ये आपल्याला जसं अ दिसत नाही तसं जगामध्ये भगवान दिसत नाही. तो अनुप्रविष्ट आहे. आणि म्हणून अथा प्रजानाम मध्ये का प्रजा, तेथे अथ शब्दाने सुरुवात केली, मंगलाचरण केलं. अथ शब्दाने मंगलाचरण केलेले, बाकी जास्त लिहिलं नाही त्यांनी रघुवंशकारांनी, कालिदासांनी. फक्त अथ. अथ शिक्षाम प्रवक्ष्यामी ही सुरुवात आपण करतो ना. अथ शिक्षाम प्रवक्ष्यामी, मी आता तुम्हाला शास्त्र शिकवतो. मग अथ हा शब्द प्रारंभ या अर्थाने येतो, सुरुवात. अथ आपण म्हणतो अथ द्वादशोध्याय, सुरुवात केली. अथ अथ म्हणल्याशिवाय सुरुवातच होत नाही. अथ हा शब्द प्रारंभ आहे, प्रारंभ सूचक आहे. आणि म्हणून या ठिकाणी सुरुवातीला मंगलाचरण केलेलं आहे. तुम्ही म्हणाल रामायणात आहे का मंगलाचरण? रामायण वाल्मिकी महर्षींनी लिहिलं. तमसा नदीच्या तटाकावरती जेव्हा एक क्रौंच मिथून त्यांनी पाहिलं आणि एका व्याधाने बाण मारला, तो त्या मिथुनापैकी एकाला लागला. आणि याच वेळेला अचानक त्याचा चिरचिर आवाज त्या पक्षाचा झाल्याबरोबर वाल्मिकी ऋषीचा अंतःकरण कळवळलं आणि ते म्हणले, अरे 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 व्याधा, काय तू या क्रौंच मिथुनाला बाण मारलास? तुझं कधी कल्याण होणार नाही. आता या ठिकाणी उच्चार केला, हे काय मंगलाचरण नाही. कारण यामध्ये आपल्याला पहिल्यांदा त्यांनी जे शब्द वापरले, मा मा म्हणजे नको,
हे व्याधा, तू बाण मारू नकोस. आता मा शब्द वापरला आणि मा निषाद प्रतिष्ठात्व. हे निषादा, मा निषाद प्रतिष्ठात्व मग शाश्वती समाहा, तुला कधीच सुख मिळणार नाही. का? या क्रौंच मिथुनादेश, तो क्रौंच मिथुनाला तू ममधे काम मोहितम, त्यांना तू बाण मारलास, त्यांचं वेदना आम्हाला जाणवल्या आणि इथून रामायणाची सुरुवात. मग आता कुठे मंगलाचरण? शाप आहे, हो आहे, शाप आहे हे खरंय. याच वेळेला घटना घडली की ब्रह्मदेवाच्या समोर सरस्वती देवी प्रगट झाल्या आणि एकदम ब्रह्मदेवाने सांगितलं, सरस्वती जा. त्या तमसा नदीच्या तीरावरती वाल्मिकी बसलेले आहेत. त्यांच्या तोंडून जो वाघ निशंद बाहेर पडला, जी वाणी बाहेर पडली, त्या वाणीत जाऊन बैस. कारण हा अनुष्टुप छंद आहे. हा अनुष्टुप छंद पहिल्यांदा वाल्मिकीच्या तोंडून प्रगट झाला, त्याच्या आधी अनुष्टुप छंद नव्हता. वाल्मिकी महर्षीच्या तोंडून हा अनुष्टुप छंद प्रगट झाला. त्या छंदावर तू बैस. छंदांसी यस्य वर्णानी यस्यम वेद सवेदवित, हे छंद निर्माण झाला. आणि सरस्वती देवी ब्रह्मदेवाचा आदेश घेऊन तिथे आली. आल्याबरोबर सरस्वती त्यांच्या मुखामध्ये प्रविष्ट झाली आणि त्यांचा वाघ निश्चंद प्रगट झाला. म्हणून त्यांच्या शापाला सुद्धा वरदान प्राप्त झालं. त्यांचा शोक सुद्धा आपल्याला शोक नाहीसा करणारा झाला. म्हणून आपण म्हणतो शोकाला श्लोकत्व प्राप्त झालं. शोक राहिला नाही, श्लोक झाला. तर श्लोक म्हणजे अनुष्टुप छंदातला श्लोक. शोकाला श्लोकत्व प्राप्त झालं ते सरस्वती देवीच्या त्या ठिकाणी आगमनामुळं, ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार ती आली. आणि म्हणून रामायण हे आपल्याला शाप ठरे वरदान. दशरथ राजाला शाप झाला की तू पुत्र म्हणून मरशील, हा शाप आहे ना, पण तो वरदान ठरला का नाही. संपूर्ण या रामायणाची मांडणी अशी आहे की शाप सुद्धा वरदान कसा होतो, शापच वरदानामध्ये, शापच फलदायी कसा ठरतो, शाप उशाप कसा होतो, शोक श्लोकत्व कसा पावतो. आणि म्हणून वाल्मिकी शोक हवा परी वाल्मिकीच्या परी सद्रवान सश्लोक हवा. वाल्मिकी सारखा शोक पाहिजे. शोक हा श्लोकत्व पावला पाहिजे. समाज कल्याण त्यातून झालं पाहिजे तर त्याला शोक म्हणावं. सामाजिक दृष्टिकोनातून असणारी मानवतेची भावना त्यातून प्रगट झाली. म्हणून राम हे याचं प्रतीक आहे. राम हे दुःखासाठी खरं म्हणजे प्रसिद्ध नाहीये, पण रामाने दुःख भोगलं, वनवास भोगला. वनवास दुःखाचाच आहे, पण वनवासाच्या नंतर रावणाचा अंत झाला ना. वनवास नसता झाला तर रावण मेला नसता. म्हणून वनवास सुद्धा चांगल्या कारणासाठी झाला. म्हणून त्याला आपण म्हणतो इष्टापत्ती. आपत्ती जरी आली तरी ती इष्टरूप कशी होते हे वर्णन या ठिकाणी आपल्याला करायचंय. म्हणून या ठिकाणी श्रीमद भागवत या ग्रंथाचा प्रारंभ हा ज्या मंगलाचरणाने झाला, ज्याचं आचरण मंगलकारक आहे, चरण मंगलकारक आहे, आचरण मंगलकारक आहे, ज्याचा आविष्कार मंगलात्मक आहे, शुभ कल्याण प्राप्त करून देणारे, इष्ट फल प्राप्त करून देणारे असे हे मंगलाचरण, म्हणून कार्यसिद्धी करणारं हे मंगलाचरण आहे. या ठिकाणी मंगलाचरणाच्या प्रारंभी जो श्लोक या ठिकाणी वापरलाय तो श्लोक वर्णेकर म्हणून फार मोठे अभ्यासक होऊन गेले, ज्यांनी भागवतावर खूप चिंतन चांगलं केलेलं आहे. त्यांनी म्हटलंय की हा श्लोक म्हणजे एका ओळीचं स्तोत्र आहे. एका ओळीचं स्तोत्र कोणतं आहे? हा श्लोक आहे. जन्माद्यस्य यतः हा जो श्लोक आहे तो एका ओळीचं स्तोत्र आहे. स्तोत्र अनेक असतात, स्तोत्रामध्ये अनेक श्लोक असतात, पण एका ओळीचं स्तोत्र कोणतं? तर जन्माद्यस्य. हा स्तोत्र रूपाने, स्तुती रूपाने
वस्तू निर्देशात्मक हे मंगलाचरण. आणि या मंगलाचरणामध्ये त्यांनी शब्द असा वापरलाय, जन्माद्यस्येति परमं परमेश्वरम धीमहि. आता हे अनुस्मरण लक्षणम मंगलचराम चरती. भगवंताचं चिंतन, अनुस्मरण, मंगलाचं अनुस्मरण हेच मंगलाचरण. आता हे जे मंगलाचरण आहे प्रतिपाद्य असणाऱ्या भगवंताचं, हे मंगलाचरण व्यास महर्षींनी जे केलं त्याची सुरुवात जन्माद्यस्येति, जन्माद्यस्य यतः इथून सुरुवात झाली. इथे त्याने असं म्हटलं की जन्म हा शब्दच मंगलवाचक आहे. जन्म म्हणून आपण जन्माला आल्याबरोबर पेढे वाटतो, बर्फी वाटतो, साखरपानं वाटतो, हळद कुंकू एकमेकींना लावतो, खण कपडे देतो, ओट्या भरतो. का? आनंद. म्हणून जन्म हाच आनंदकारक आहे. म्हणून इथे जो पहिला जन्म शब्द आहे तो आनंददायक आहे. म्हणून हे मंगलाचरण आपल्याला शुभ सूचक आहे. जन्माद्यस्य यतः. मंगलाचरण ज्या भगवंताचं करायचंय तो भगवान, तो तर काय निर्गुण निराकार निर्विकार आहे. मग याचं वर्णन कसं करणार? भगवंताचं लक्षण काय सांगणार? मंगलाचरणामध्ये आपल्याला लक्षण सांगायचंय. त्यांनी म्हटलंय की लक्षण भगवंताचं सांगायचंय. तर हे लक्षण कोणतं? भगवंताचं धीमहि ध्यायतेर लिंग छांदसम. आता याचं जन्माद्यस्येतोन वयादी तर्तश्चार्थेष्व भिन्न स्वराट. जन्माद्यस्य यतः. आपल्या समोर काय आहे? आपल्या समोर हे विश्व आहे. आपल्या समोर एखादं घर आहे, एखादी वस्तू आहे. मग आपण एखाद्याचा परिचय द्यायचा आहे. आपल्याला एखाद्या ग्रहस्थाचा परिचय द्यायचा आहे. तर आपण लहान मुलांना काय म्हणतो? ओळखलं काय यांना? कोण आहेत ते? नाही हो, मी नाही ओळखलं. अरे हे जे घर आहे ते यांच्या कल्पनेतून बांधलं गेलं. हे इंजिनियर आहेत. असं आहे का? म्हणजे हे घर समोर आहे, याची त्याची ओळख नाही. पण मग कशी ओळख करून द्यायची? ते हे घर जे तुला दिसतंय ते यांच्या कल्पनेतून बांधलं गेलं. म्हणून जे समोर दिसतं त्यावरून आपण विचार करतो. जे समोर आहे त्याच्या दृष्टिकोनातून हे जे चित्र आहे, हे चित्र काढलेलं आहे. काय हो, काय सुंदर चित्र काढलंय. रवी वर्म्याने काढलेलं चित्र. काय हो, काय चित्र आहे, काय चित्र आहे. काय तिच्या हातामधला कुंकवाचा करंडा काय दिसतोय, तिच्या हातामध्ये असलेला जो दिवा आहे त्याची प्रभा तिच्या चेहऱ्यावर दिसते. हे चित्र रवी वर्म्याचे. रवी वर्मा कोण माहित नाही, तो कसा चित्रकार होता माहित नाही. त्याच्या कथा कादंबऱ्या वाचा, त्यांचं चरित्र वाचा म्हणजे कळेल. आणि मग आपण म्हणतो हे चित्र ज्याने काढलं तो आहे. आजही आपण म्हणतो हे चित्र कोणी काढलं? हे चित्रकार आहे. हे चित्र त्यांनीच काढलंय. एखादं तैलचित्र काढलेलं असतं, कुणी काढले होय? हो, यांनी काढले. हे चित्रकार. म्हणजे चित्रकार हा चित्रातून प्रगट होतो. नाही तर चित्रकार काय सामान्य माणसासारखाच आहे, 2 हात 2 पाय. चित्रकार म्हणून त्याला कोण ओळखणार? तो व्यक्ती दिसला पण त्यातलं चित्र कौशल्य, त्यातलं कला हे त्याच्या चित्रातून प्रगट झाली. म्हणून हे चित्र ज्याने काढलं तो हाय. तसं हे विश्व ज्याने निर्माण केलं तो हाय. म्हणून जन्माद्यस्य यतः. या विश्वाची निर्मिती, या विश्वाचं पालन आणि या विश्वाचा संहार ज्याच्या इच्छेने होतो, मग हा कोण? तो अदृश्य, तो दिसत नाही. पण त्याने केलेलं कार्य दिसतं. त्याला आपण कार्यानुमेयत्व असं म्हणतो. तो दिसत नाही पण त्याचं कार्य दिसतं. शिल्पकार अजिंठा वेरूळ या लेण्यामधले अनेक जे शिल्पकार होते ते नाही येतात, पण त्यांचं शिल्प आज शिल्लक आहे. त्यांनी केलेल्या त्या कार्याचा आपण गौरव करतो.
काय अजिंठ्यातले लेणे आहेत, काय वेरूळ मधल्या लेण्या आहेत, डोंगर पोखरून डोंगर कोरून एवढ्या लेण्या निर्माण केल्या. डोंगर एवढा सगळा प्रस्तर फोडून त्यातून एक कलाकृती निर्माण केली. किती कष्ट पडले असतील. तेव्हा हे जे कलाकार आहेत ते आज आपल्या समोर नाहीत, पण त्यांनी केलेली कृती आपल्या समोर आहे. म्हणून भगवान हा असा अदृश्य आहे, तो दिसत नाही, पण त्याच्याच इच्छेने होणारं कार्य आपल्या समोर असल्यामुळं जन्माद्यस्य यतः, जन्माद्यस्य जन्म शब्दाने तिन्ही गोष्टी सांगितल्या. तुम्ही म्हणाल एका शब्दाने तीन गोष्टी कशा सांगितल्या? त्याचं कारण असं आहे की जे जे जन्मतं ते ते नष्ट होतं. म्हणून 6 विकार आपण सांगतो. अस्ति आहे, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यती. म्हणजे एकदा जन्माला आला की त्याचा विनाश ठरलेलाच आहे. जन्माला आल्यानंतर तो वाढणार हे ठरलेलं आहे. म्हणून आधी अस्ति, मग जायते, मग वर्धते, मग विपरिणमते, बदल होत जातो. आपल्या फोटोमध्ये नाही का, लहानपणचं आपला फोटो आणि आताचा फोटो बदल झाला का नाही? हो, तोच मी आहे. हा, आता तर वेगळं दिसायले तुम्ही. त्यावेळेस वेगळा होतो, आज त्याला 60-70 वर्ष झाले या फोटोला. मग बदल होतोच ना, विपरिणमते. त्यानंतर अपक्षीयते, हळूहळू क्षीणता प्राप्त होते आणि नष्ट माणूस होतो. कोणती वस्तू जगामध्ये जी जन्माला येते ती नष्ट होते. म्हणून उत्पत्ती, स्थिती आणि लय नुसतं जन्म शब्दाने सांगितलं. याला म्हणतात सूक्ष्मता, याला म्हणतात आपल्या सूत्रमयता. हे सूत्र आहे ब्रह्मसूत्र, अधिकरण नंबर 2चं सूत्र आहे. या ठिकाणी पहिल्यांदा अथातो ब्रह्मजिज्ञासा हे पहिलं सूत्र आहे. व्यास महर्षी म्हणतात अथातो ब्रह्मजिज्ञासा. अथ म्हणजे आता ब्रह्मजिज्ञासा करावी. म्हणजे प्रारंभ ब्रह्मजिज्ञासा अथ शब्द वापरून सगळ्या गोष्टी मागच्या गृहीत धरून आता ब्रह्मजिज्ञासा करा. मग ब्रह्म काय, ब्रह्म कसं आहे, ब्रह्माची व्याप्ती काय, त्याची व्याख्या काय, मग ते म्हणतात जन्माद्यस्य यतः. हे दुसरं सूत्र अधिकरण नंबर 2 मधलं आहे. म्हणजे जे ब्रह्मसूत्र व्यास महर्षींनी लिहिलं त्यातलं पहिलं सूत्र अथातो ब्रह्म जिज्ञासा. नंतर दुसरं सूत्र हे जन्माद्यस्य यतः. याप्रमाणे हे जन्माद्यस्य यतः जन्म शब्दाने उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही गोष्टी सांगितल्या. ज्याच्या स्वरूपावर हे निर्माण होतं, समुद्र आहे, या समुद्राच्या वरती तरंग निर्माण होतात. समुद्र बदलत नाही, तो आहे तसा आहे. लाट आली आणि लाट गेली, आली 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 आली, लाट आली लाट आली आली म्हणजे, आणि गेली गेली गेली, लाट गेली, पुन्हा आली. ही लाट ज्याच्या स्वरूपावर येते, थांबते आणि नष्ट होते. पण समुद्र जसा तसा आहे, तसा भगवंताच्या स्वरूपावर विश्व निर्माण होतात, विश्व पालन होतं आणि विश्वाचा संहार होतो. म्हणून त्यांनी जन्माद्यस्य यतः शब्द वापरलाय. जन्माद्यस्य यतोऽन्वयादि तरतः. मग आता आपल्याला हे जे भगवंताच्या स्वरूपावर यतो वा इमानी, यतो वा इमानी, हे विश्व, ह्या सगळ्या वस्तू, यतो वा इमानी भूतानी जायन्ते, मूळ सूत्र, ज्या विश्वाचं स्थिती पालन संहार ज्याच्या स्वरूपावर होतो ते हे भगवंताचं स्वरूप आहे. मग आता या भगवंताचं स्वरूप कसं समजून घ्यायचं, त्याचं लक्षण कसं समजून घ्यायचं, तर ते म्हणतात आपल्याला कारणाचा शोध घ्यावा लागतो. कार्य दिसलं, कार्य समोर आहे, पण कारण समोर नाही. कार्य कारण संबंध पाहावा लागतो ना. कार्य समोर आहे पण कारण समोर नाही. मग याचं कारण, कारणाशिवाय कार्य होत नसतं, हा सिद्धांत आहे. कोणतंही कार्य घ्या, आपोआप होत नसतं. नाही, आपोआपच निर्माण झाला सूर्य, आपोआपच ग्रहमाला निर्माण झाल्या, आपोआपच. मग आपोआपच एकमेकावर का नाही आदळत? पृथ्वी
सूर्याकडे का नाही खेचली जात, चंद्र पृथ्वीवर का नाही पडत? नाही नाही नाही. मग का आपोआप आहे ना? आपोआप होत नसतं. याच्या मागे एक नियंत्रण आहे, एक नियंत्रित शक्ती आहे. ध्रुवाचं संपूर्ण विश्वाला, ब्रह्मांडाला आकर्षण आहे. आणि या ध्रुवाचा शोध किती वर्षापूर्वी आपल्या ऋषी महर्षींनी घेतलेला आहे, त्याचं स्थान निश्चित केलेलं आहे. तेव्हा असे हे द्रष्टे लोक जे सांगतात ते ईश्वराचं लक्षण, या ठिकाणी भगवंताचं तर लक्षण करता येणार नाही. ते म्हणतात भगवंताचं लक्षण नाही करता येणार. मग दोन पद्धतीने आपल्याला याचा विचार करावा लागतो. एक स्वरूप लक्षण आणि दुसरं तटस्थ लक्षण. लक्षण दोन पद्धतीचे आहेत. एक तटस्थ म्हणजे तटावर उभा राहून केलेलं लक्षण, आणि दुसरं स्वरूप लक्षण, स्वरूपाचं लक्षण. स्वरूप काय? तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी चार्थेष्वभिज्ञ स्वराट जन्माद्यस्य यतोन्वयादी तरतः अन्वयादी तरतः. अन्वय आणि व्यतिरेक याने भगवान समजून घ्यावा. अन्वय आणि व्यतिरेक. अन्वय म्हणजे माझी भक्ती आणि व्यतिरेक स्वरूप स्थिती. नाथ महाराज म्हणतात व्यतिरेक आधी समजून घ्यावा लागतो आणि अन्वय नंतर समजून घ्यावा लागतो. कशामुळे? तर व्यतिरेक म्हणजे आधी निराश करायचा, आधी निराश करायचा. हे म्हणजे देव आहे का? नाही. जसं आपण एखाद्या कोणत्याही गोष्टीची चिकित्सा करतो, हे आहे का, ते आहे का, ते आहे का, मग नाही 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 हे नाही. जसं आपण फुलामध्ये सुगंध आहे का नाही? आहे ना. मग पाकळी म्हणजे सुगंध आहे का? नाही. पान म्हणजे सुगंध आहे का? नाही. केसर म्हणजे सुगंध आहे का? नाही. मग सुगंध काय? ही वेगळी गोष्ट आहे. जो सुगंध फुलात असतो पण फुलाच्या बाहेरही जातो, तो फुलात आहे पण फुलापासून वेगळा आहे. हे जसं आपण आधी निराश करतो, तसं हे आत्मा काय आहे आपल्या संबंधात आपण विचार करू. आत्मा काय हवा? आत्मा हा आत्मा जर आपण शोधायचा झाला तर डोळा म्हणजे आत्मा आहे का? नाही. कान म्हणजे नाही, हात म्हणजे नाही. पण हे सगळे इंद्रिय आहेत, पण हे म्हणजे आत्मा नाही. मग आत्मा काय? मग शोध घ्यावा लागतो. म्हणून ते म्हणतात की आधी स्वतःचा विचार करा. अहम, मी कोण आहे? कोण? हात म्हणजे मी आहे का? डोळा म्हणजे मी आहे का? कान म्हणजे मी आहे का? डोकं म्हणजे मी आहे का? मी कोण आहे? ज्याला मी म्हणतो आपण छातीवर हात ठेवून, पण छाती म्हणजे मी आहे का? नाही. मी कोण आहे? मग हा जो जाणणार आहे, जो स्वतःला प्रकाशात आत्मप्रकाश रूप जो आहे, जो स्वतःला अंतरंगामध्ये प्रकाश निर्माण करणारा संवेदना जी आहे, ती संवेद्य रूपाने जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, म्हणून माऊलींनी त्याला आत्मरूप म्हटलंय, स्वसंवेद्य म्हटलंय. हा स्वसंवेद्यता जो नसेल तर हे सगळं निरर्थक आहे, आणि जो असेल तर याला सगळ्याला अर्थ प्राप्त होतो. चार्थेष्वभिज्ञ स्वराट. चार्थेष्व या शब्दाने त्यांनी पंचमहाभूत शब्द वापरलाय. चार्थेष्व म्हणजे पंचमहाभूत. पंचमहाभूत म्हणजे काय? डोळा, कान, नाक, हात, पाय हे सगळे आहेत, फक्त प्राण नाही. मग काय करायचं? ते म्हणतात प्राण नाहीये, बाकी सगळं आहे. चार्थेष्वभिज्ञ सगळं आहे. पंचमहाभूत सगळे जागेवर आहेत. मग काय करायचे? पंचमहाभूत. प्राण नसेल, निष्प्राण देह पडला श्रमही निमाले. निष्प्राण जर पडला तर बाकी सगळे इंद्रिय निरर्थक आहेत. पण प्राण असेल तर सगळे इंद्रिय सार्थक होतात. सगळे इंद्रिय. मग डोळा काम करतो पाहायचं, कान काम करतो ऐकायचं, जीभ काम करते चव घ्यायचं, बोलायचं, हे सगळं चालू होतं. कधी? प्राण असेल तर हे प्राण तम प्राणाधीशांतर्गत ममृत म्हणून नैव मीमांसयंती. जो प्राणांतर्गत, ज्या प्राणाच्या आतमध्ये राहणारा, पंचप्राणाच्याही आतमध्ये जो राहतो, आनंदमय कोशाच्याही आतमध्ये जो राहतो, आधी अन्नमय कोश, मग प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश
आणि आनंदमय कोश, या आनंदमय कोशाच्याही आतमध्ये जो राहतो तो, म्हणून प्राणाधीशांतर्गत अमृत म्हणून नैव मीमांसयंती, त्याची मीमांसा आम्ही करत नाही, त्याचा कधी विचार करत नाहीत. म्हणून आपल्याला जर निराश करायचा झाला तर नाही, डोळा म्हणजे मी नाही, कान म्हणजे मी असं म्हणतो, तसं हे म्हणजे देव नाही, तो म्हणजे ईश्वर नाही, असं करत करत हा व्यतिरेक करायचा. आणि मग कोण मी आहे या सगळ्याची जाणीव ज्याला आहे तो मी आहे. ज्याला अहंतत्व आपल्या अंतःकरणात जे आहे, मीपणाचं जे स्फुरण आहे, ते मीपणाचं स्फुरण म्हणजे तो. हे स्फुरण अंतरंगामध्ये जी स्फूर्ती आहे, जे स्फुरण आहे. लहान मुलगा नुकताच जन्माला आलेला, काय होता, काय कळतं, कशामुळे हसतो तो, सांगा बरं. का हास्य त्याच्या चेहऱ्यावर येतं आणि आपण अरे बघा ना हसू लागला, का बरं? त्याला काय आनंद झाला? त्याला काय जिलबी खायला मिळाली का, त्याला काय कपडे लत्ते मिळाले? आनंद कशाचा आहे? हा आनंद ईश्वर आहे. तो जो त्याच्या अंतरंगामधला आनंद आहे तो ईश्वर रूप आहे, तो भगवान आहे. आणि म्हणून ते म्हणतात की हा जो स्फूर्ती आहे, अहम स्फूर्ती आहे, मी, ही जी स्फूर्ती आहे, अहंकार नव्हे, अहंकार वाईट आहे, पण अहम ही स्फूर्ती आहे. ही स्फूर्ती हे तत्व म्हणजेच प्रत्यक्ष भगवंताचं आपल्यामध्ये असलेलं आत्मतत्व आहे. हे आत्मतत्व म्हणजे तो. आणि मग तो सगळीकडे, तो नाही अशी जागा नाही, कारण चैतन्य सगळीकडे नव्हतं, चैतन्य नाही अशी जागा नाही. कुठेही पहा, पाऊस पडला की तृणांकुर निर्माण होतात, उगवतात. कुठून आले तृणांकुर? हे तृणांकुर तिथूनच आले जिथे पाऊस पडला, ती निर्मिती आहे. त्याप्रमाणे चैतन्य असल्याशिवाय सगळं विश्व चैतन्यमय आहे, जड नाहीये. विश्व जड नाही. विश्व जड असतं तर भगवान प्रगट झाला नसता. भगवंताचं अस्तित्व सगळीकडे, म्हणून त्या जडामध्ये चैतनत्व जे आहे ते ईश्वर आहे. म्हणून माऊली भिंत चालवतात, उगं नाही चालवीत, चैतन्य आहेच आहे. हे आत्मतत्व सर्वत्र आहे. या आत्मतत्वाचा विचार म्हणून ते म्हणतात की दोन पद्धतीने आपल्याला हा विचार करावा लागतो. एक स्वरूप लक्षण, दुसरं तटस्थ लक्षण. तटस्थ म्हणजे तटावर उभा राहून केलेलं लक्षण, म्हणजे अलिप्त. अलिप्त म्हणजे सगुण. तटस्थ लक्षण म्हणजे सगुण आणि स्वरूप लक्षण म्हणजे निर्गुण. सगुण आधी कळल्याशिवाय निर्गुणाकडे जाता येत नाही. आधी सगुण साकार असणाऱ्या परब्रह्माचा विचार आपण करतो, म्हणून मूर्तीपूजा आली. मूर्तीपूजा ही वेदात कुठं सांगितली आहे? वेदात मूर्तीपूजेला स्थान नाहीये. पण हळूहळू लोक निर्बुद्ध होऊ लागले, त्यांना कळेना. मग ते म्हणतात नाही नाही मूर्ती पाहिजे. उपनिषदातही तुम्हाला मूर्ती दिसणार नाही. पुढे आपल्याला ह्या मूर्तीचं वर्णन नंतरच्या शास्त्रामध्ये येऊ लागलं, पुराणांच्या मध्ये येऊ लागलं. का तर मूर्तीच्या आकारावर आपलं मन स्थिर होतं. मग आपण तटस्थ परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, ज्या पांडुरंगाचं आपण महात्म्य गातो. उद्या एकादशी, संपूर्ण सगळे वारकरी त्या पांडुरंगाच्या भेटीसाठी या एवढे कष्ट सहन करत करत, कितीतरी मैलांचा प्रवास करत करत पंढरपूरला जातात. आणि नुसतं कळस दिसला की त्यांना पांडुरंग दिसतो. कळस पाहायला म्हणतात, चला झालं कळसाचं दर्शन. का कळस म्हणजे काय? पांडुरंग आहे का? आहे. कळस म्हणजे सुद्धा पांडुरंगच आहे, कारण पांडुरंग नाही अशी जागाच नाही ना. म्हणून त्या पांडुरंगाचं प्रत्यक्ष दर्शन जेव्हा अंतःकरणामध्ये त्यांना होतं, कळस पाहिल्याबरोबर पांडुरंग आतमध्ये प्रगटतो, बस झालं दर्शन, निघाले परत. तर हे परब्रह्मलिंगम, परब्रह्माचं लिंग. लिंग म्हणजे सूचक अशा प्रकारची गोष्ट. लिंग म्हणजे सूचकता, लिंग म्हणजे लक्षण. परब्रह्माचं लक्षण कोण आहे? तर स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षणाच्या दृष्टिकोनातून पांडुरंगाकडे आपण पाहतो, त्यांच्या मूर्तीकडे पाहतो. हे स्वरूप लक्षण नव्हे तर तटस्थ लक्षण म्हणून पाहतो. मग आपल्याला दिसतं पांडुरंग दर्शन झालं का? हो.
चरण दर्शन झालं, मुख दर्शन झालं, त्याचं रूप आपण पाहिलं. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. हे जे रूप आहे, रूपदर्शन आहे, ते तटस्थ लक्षण आहे. मकर आकृती कुंडल आहे, गळ्यामध्ये वैजयंती माला आहे, त्याप्रमाणे तुळशी माळा घातलेल्या आहेत, काशी पितांबर धारण केलेलं आहे, असे भगवान वक्षस्थलावरती चिन्ह आहे आणि पाय भगवंताचे दिसत आहेत, मुकुट दिसतोय, हास्यमुख आहे. अशी भगवंताची मूर्ती पाहिल्यानंतर अंतःकरणामध्ये जे समाधान होतं, ही मूर्ती म्हणजे तटस्थ लक्षण सगुण रूपाने. मग सगुण आणि निर्गुण वेगळे नाही आहेत, एकच आहे. निर्गुण काही वेगळा नाही आहे, निर्गुण त्याच्यातच आहे. पण आधी आपल्याला मन एकाकार करण्यासाठी, केंद्रीकरण करण्यासाठी सगुणाची गरज आहे. म्हणून निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगी. निर्गुणाच्या भेटीसाठी यायचं, पण सगुणाला घेऊन यायचं. सगुण रूपाच्या निमित्ताने निर्गुणाचं दर्शन घ्यायचं, सगुण रूपाच्या निमित्ताने निर्गुण परब्रह्माचं चिंतन आपण करायचं. या दृष्टीने ते म्हणतात जन्माद्यस्य यतः अन्वयादितरतः चार्थेष्वभिज्ञ स्वराट. चार्थेष्व च अर्थेषु म्हणजे पंचमहाभूत सगळे, च अर्थेषु अभिज्ञ आणि स्वराट. आता या ठिकाणी अभिज्ञ म्हणजे जो ज्ञानसंपन्न आहे, जो स्वराट आहे, हे वर्णन कुणाचं आहे? हे वर्णन जीवाचं आहे का हे वर्णन मायेचं आहे का हे वर्णन ब्रह्मदेवाचं आहे? मायेचं वर्णन जर असतं तर, कारण जीवाला थोडंफार ज्ञान असतंच ना, पण जीव स्वराट नाहीये. जीवाला दुसऱ्याचं साह्य घ्यावं लागतं. तो दुसऱ्याच्या साह्याने कार्य करू शकतो, तो स्वतःहून कार्य नाही करत. जसा स्वयमेव मृगेंद्रता, मृगेंद्र सिंह हा जसा स्वतःच सामर्थ्याने आपलं भक्ष पकडतो, आपल्याला शस्त्राची गरज लागते. आपल्याला युद्धाला जायचं तर तलवार पाहिजे, ढाल पाहिजे, बंदूक पाहिजे, बॉम्ब पाहिजे. का? साधन सामुग्रीची गरज आहे. भगवंताला साधन सामुग्रीची गरज नाही, म्हणून स्वराट तो आहे. मग ब्रह्मदेव नाही, कारण ज्या ब्रह्मदेवाला मोह पडला त्यावेळेला ज्यांनी याला ज्ञान सांगितलं, म्हणून पुढे त्यांनी म्हटलंय की ज्या भगवंतांना ब्रह्महृदय आदि कवये मुह्यंती सूरया. म्हणून या ठिकाणी जे वर्णन आहे ते मायेचं नाही, ते जीवाचं नाही आणि ते ब्रह्मदेवाचं नाही, ते भगवंताचं आहे. आणि आता या जन्माद्यस्य यतः या सूत्राचा जो आणखी विचार आपल्याला करायचा आहे की आपण या विश्वामध्ये हे कसं पाहतो, तटस्थ लक्षण काय, स्वरूप लक्षण काय, या संबंधीचं जे विवरण करतील तो सगळा उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. कुंडली कवृते हर विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर महादेव. श्रीमज्जनार्दन नमः. हरे राम हरे